पंचाचा इशारा येतोय, चेंडू गेले सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. पहिला चेंडू विकेट त्यानंतर आलेला हा चौकार. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय सूरज आलेत. यावेळी पुन्हा एकदा झेल धरलेला दान केलाय, जीवन दान. धावसंख्येत एक निवार, धावसंख्येत अफल कव्हरची आपण पाहतोय 5 धावा. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. हितेश शायकेला बॅटर मितेश डॉट चेंडू आलाय. कब्बालची गोलंदाजी करतायत मोरिया गोंधळपाडा संघाकडून. नेतृत्व करत असताना आवश्यकता आहे पहिल्या षटकामध्ये नक्कीच दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत मोरिया गोंधळपाड्याचे गोलंदाज हितेश. धावसंख्या धाव फलकावरती स्क्रीनवरती आपण पाहतोय 5 धावा, एक गडी बाद 5 धावा. षटकातील पुढचा चेंडू हितेशांच्या माध्यमातून. यावेळेला स्क्वेअर कट थर्डमॅनच्या दिशेला चेंडू झालाय फरार, येत आहे खणखणीत फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्येत 4 निवार, धावसंख्येत धाव फलकावरती आपण पाहतोय 9 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळेला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये अपयशस्वी ठरलेत. तद्वर मात्र चौकार आलाय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटचा खतरा होऊ शकतोय. काय पंचांचा नक्कीच डिसिजन आलाय, नॉट आउट. धावसंख्येत एक निवार, धावसंख्येत धाव फलकावरती धरणे गुरुजी सर सांगतील डबल डिजिट अंक 10 धावा धाव फलकावरती. नारायण धर्मा भगत पुरस्कृत जय शंकेश्वर बामणगाव संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय तर गोलंदाजी करणारा संघ या स्पर्धेमध्ये मोरिया गोंधळपाडा. यानंतर होणारा सामना श्री गणेश बुरुमखान विरुद्ध पिनाकेश्वर नागडोंगरी. दोन्ही संघाचे लागले ही टीम मॅच अनाउंसमेंट केली मी बरोबर केली. यस, थैंक यू सो मच. चलते मैदान पर फिर से एक बार. दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो रात में 2 पैक लगा के सोता है. और इस बार थोड़ी सी इंटरटेनमेंट मैदान पर, चलते मैदान पर फिर से एक बार 10 रन स्कोर कार्ड पर. दूसरी ओर की जिम्मेदारी का अनुभवी गेंदबाज शैलेश आते हुए. मोरिया गोंधलपाड़ा टीम की जानिब से गेंदबाजी की जिम्मेदारी अपने कंधे पर लेते हुए. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा, और नाम है शैलेश गेंदबाजी के लिए. शैलेश की पहली गेंद पर इस बार देखिए 2 खिलाड़ियों के बीच में दरार, गेंद जाएगी सीमा पार, मिलेंगे 4 चौकार. दादा थोडेसे प्लेयर पुढे घ्या प्लीज, सहकार्य करा. जय साइड लो थोड़ा सा. हो फिर से एक बार देखिए लगातार की 2 गेंदों पर गेंदबाज के ऊपर किया है प्रतिकार. शैलेश जैसे गेंदबाज के ऊपर आक्रामकता दिखलाते हुए मैदान पर बल्लेबाज फिर से एक बार आक्रामक होते हुए मितेश ठाकुर. स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 18 रन. अनुष्का भाभी के हीरो किंग ऑफ कोहली विराट कोहली स्कोर कार्ड पर. गेंदबाजी के लिए फिर से एक बार शैलेश की गेंद और लगातार की 3 गेंदों पर 3 चौकार आते हुए कमाल की बल्लेबाजी मितेश ठाकुर. ये हाथ मुझे दे दे ठाकुर, क्योंकि शैलेश जैसे गेंदबाज के ऊपर प्रतिकार किया है. शानदार बल्लेबाजी यहां पर करते हुए लगातार 3 गेंदों पर 3 चौके लगाने वाले और हमारे सम्मान्य ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन कुरुल के अध्यक्ष सम्मान्य रविंद्र ठाकुर सर, इनके चिरंजीव बल्लेबाजी करते हुए कमाल की बल्लेबाजी आज इस मैदान पर. हो इस बार देखिए बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, लालच बुरी बला असा केला कार्यक्रम दारातून गेली बाई, घरात पाहिली केली घरची गुदमरून मेली, जरूरत नहीं थी. इस बार बड़ा स्ट्रोक लगाने में बैटर आउट हो गए. डीजे
करूंगा। जरूर यहां पर विकेट प्राप्त की गेंदबाज शैलेश ने, एक अनुभवी गेंदबाज। मैंने पहले कहा था मोरिया गोंदलपाड़ा टीम की जानिब से गेंदबाजी करने की जिम्मेदारी उनके कंधे पर क्यों सौंपी, क्योंकि इस गेंदबाज के पास एक्सपीरियंस है। न्यू बैटर मैदान पर बंटी, ओहो, और बंटी आए और उन्होंने बजा दी घंटी, गेंद सीमा पार, गेंदबाज के ऊपर किया है प्रतिकार, चौकार। डीजे पहुंचा स्कोर कार्ड पर 26 रन स्कोर कार्ड पर आते हुए शैलेश से गेंदबाज के ऊपर प्रतिकार करने में कामयाब होते हुए। और की अगली गेंद फिर से एक बार शैलेश बंटी के लिए, और इस बार आखिरी गेंद डॉट कराने में कामयाब, स्कोर रुका हुआ 26 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद अगर देखा जाए तो पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 16 रन खर्च किए गेंदबाज शैलेश ने। 26 रन स्कोर कार्ड पर लगते हुए तत्पूर्वी विनंतीचे टॉससाठी यायचं टीम श्री गणेश बुरुमखान विरुद्ध पिनाकेश्वर नागडोंगरी दोन्ही संघाच्या संघाला टॉससाठी यायचं। यजमान टीम अगर देखा जाए तो इस प्रतियोगिता में श्री गणेश बुरुमखान, तीसरी ओवर की जिम्मेदारी अजय निगम गेंदबाजी के लिए आते हुए। आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का। सन्माननीय रत्नदीपजी घरत साहेबांना विनंती करेल की आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करून घेणार आहोत। सन्माननीय आदरणीय रत्नदीपजी घरत साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येणार आहे। 26 रन स्कोर कार्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद नागडोंगरी संघाचे कर्णधार टॉससाठी या, पिनाकेश्वर नागडोंगरी संघाचे कर्णधार। तो चलते मैदान पर तीसरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए गेंदबाज अजय निगम गेंदबाजी के लिए आते हुए। सेकंड पर बल्लेबाज लेफ्ट की बैटर सूरज लेफ्ट हैंड बैटर। ओहो, यू मिस, आई डेफिनेटली हिट, फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए खंबा उखाड़ दिया। और सन्माननीय ₹100 कैश प्राइज। तो 100 नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत। हुसैन बल्लेबाजी के लिए आते हुए। राकेश जी जैन हमारे परम मित्र यहां पर तशरीफ लाए और इस बार देखिए गेंद जाएगी सीमा पार, शानदार चौकार। चौकार के साथ शुरुआत की है बैटर हुसैन ने। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके गेंदबाज यहां पर थोड़े से अजय मुश्किल में है। मोरिया गोंदलपाड़ा टीम को अगर कुछ करना है तो रनों को रोकना होगा, क्योंकि रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए, रनों को रोकने का प्रयास करना होगा, क्योंकि बुलबुल के पैरों में बाज नहीं होते, कमजोर और बुज़दिलों के दिलों में राज नहीं होते। जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, उनके सिरों पे कभी ताज नहीं होते। और इस बार देखिए बैटर बॉलर खेलने का प्रयास, शानदार फील्डिंग। इस बार हुसैन ने लगाया बस लोगों पर, फील्डर तैनात थे, कोई गलती नहीं की। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 31। आखिरी ओवर प्रगति पर 3 ओवर का होने वाला मुकाबला, चालू मुकाबला अगर देखा जाए नारायण धर्मा भगत पुरस्कृत जय शंकेश्वर बामनगांव बनाम मोरिया गोंदलपाड़ा, ये दोनों टीम के दरमियान आगे आकर खेल दिया। पर इस बार देखिए अजय, नाम में दम है, नाम में जय है, और वही गेंदबाजी कपाल की गेंदबाजी करते हुए 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे धीरे धीरे 32 रन स्कोर कार्ड पर। 32वा धाव फलकावरती आपण पाहत आहे। शेवटचं षटक, हाणामारीचं षटक पहिल्या चेंडूवरती आलाय, विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल, चौथ्या चेंडूवरती सुद्धा सिंगल, 2 गेंद शेष बाकी है। ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है।
और इस बार अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग, फिर से एक बार तालियों की बौछार, मोरिया गोंदरपाड़ा, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव, सर्व कार्येषु सर्वदा। और एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 26 कोटि को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी, जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर आते हुए 33 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार आखिरी गेंद इस इनिंग की, इस पारी की, केतन बल्लेबाजी के लिए आए 33 रन स्कोर कार्ड पर, जबकि यहां पर रखने का प्रयास अजय गेंदबाजी करते हुए। कामत इवेंट्स के तरफ से 100 रुपए का कैश प्राइज पिछले विकेट के लिए आया, कमाल की गेंदबाजी की, खंबा उखाड़ दिया और आज इस प्रतियोगिता में शानदार गेंदबाजी करते हुए इस बार मिड ऑफ की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर शैलेश और इस बार विकेट। एक रन के साथ स्कोर जा पहुंचे धीरे धीरे 34 रन और जीतने के लिए 35 रनों का टारगेट सेट किया है। डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं लड़ता गया, मेरा हौसला देखकर। यहां पर 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके, 34 रन लग चुके, 35 रनों का टारगेट सेट किया है मोरिया गोंदरपाड़ा टीम के सामने। अगर आज देखा जाए तो इस प्रतियोगिता में काफी दर्शक आए हैं, इसीलिए तो कहते हैं ना, आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं, एक तो पबजी, दूसरा है पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लवर। लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहूंगा, देवदास की तरह जान मत दो यारो, न चंद्रमुखी न पारो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो। यह आराम का मामला है। 34 रन स्कोर कार्ड पर, जीतने के लिए 35 रनों की जरूरत। और जरूर आप अभी इस मैदान पर गार्गी भाभी के हीरो यश टांडेल यहां पर तशरीफ लाए, उनका भी स्वागत है, वेलकम है, क्योंकि हर कामयाब पुरुष के पीछे स्त्री का हाथ होता है और गार्गी भाभी के हीरो यश टांडेल यहां पर तशरीफ लाते हुए, यश सर टांडेल, उनका भी स्वागत है। तो पहले सत्र का खेल समाप्त हो चुका। पहले सत्र में हमने देखा बल्लेबाजी करते हुए 34 रन बनाए, 35 रनों का टारगेट सेट किया है टीम मोरिया गोंदरपाड़ा टीम के सामने। अजय की शानदार गेंदबाजी, टॉस साठी यायचंय, विनंती करेन। समोरचे प्रेक्षक आहेत, कृपया सहकार्य करा। मंदार सर, सर्वांना भाषण करा प्लीज। कामत इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विकेट साठी अजयला 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। कल्पेश और मिलिंद एक सलामीवीर बैटर मैदान पर जरूर कामत इव्हेंट्स यांच्या माध्यमातून जीपे केला गेलाय अजय सर यांना पोहोचले। आणि नक्कीच आपण पाहतोय कामत इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण जी स्क्रीन पाहतोय ना ती फ्री आहे, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन। कामत इव्हेंट्स आपला सुद्धा कौतुक, फ्री आहे असा आयोजकाने आम्हाला मेसेज दिलाय। कामत इव्हेंट्स आपण पाहतोय जी स्क्रीन आपण पाहतोय त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन। विराज सर, पहिला चेंडू नो आलाय, नो +1। पहिल्या चेंडूवरती नो चेंडू, तदनंतर एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहतोय। 35 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेला सुरेख चेंडू सूरज यांच्या माध्यमातून आलाय। डॉट चेंडू आल्यानंतर थोडासा दबाव क्रिएट केला मोरिया गोंदरपाडा संघासमोर। षटकातील पुढचा चेंडू सूरज यांच्या माध्यमातून। हल्ली प्रेक्षकांची गर्दी नक्कीच वाढत चालली आहे, हा प्रेम आहे। पंचांचा इशारा वाईट आलाय। या स्पर्धेसाठी उपस्थित आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय रत्नदीपची घरत साहेब, उमेशची घरत साहेब, कुलदीपची कोहली साहेब, तिन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण कुठेही प्रेक्षकांमध्ये असाल तर स्टेजवरून विराजमान व्हायचं आपलं स्वागत आहे। आणि या वेळेला मोठा फटका लगावलाय फलंदाज OUT आउट, डीजे बाला।
पुन्हा एकदा सूरज या स्पर्धेमध्ये पहिली विकेटची हॅट्रिक लगावणार का? धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या धाव फलकावरती 3 धावा पहिल्या चेंडूवरती नो आला होता, तदनंतर एकदा धावून काढल्याने तदनंतर विकेट प्राप्त करतायत गोलंदाज सूरज. चांगली गोलंदाजी. 3 धावा धाव फलकावरती. ओहो, यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट आलाय. पंचांनी जर कुत्र्याला बोकड सांगितला तर तो बोकड आहे, त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये. वाईट तर वाईट. आणि 100च्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 4. षटकातील पुढचा चेंडू. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला गेला गोलंदाजीच्या माध्यमातून. वाईट आलाय, नो आलाय पंचांच्या माध्यमातून. नो +1 धावसंख्या दोन्ही वर धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा. 35 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र गोलंदाज थोडेसे दिशाहीन गोलंदाजी करतायत. खराब गोलंदाजी. सन्मान्य आपण पाहतोय मावी लेवल 21 थलचे संघ मालक सन्मान्य आदरणीय निखिलजी पवार उर्फ गोलू शेठ यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करण्यात येणार आहे. एक स्पोर्ट्समॅन आणि सन्मान्य नितीनजी मालवी साहेबांनाच विनंती करेन की आपण निखिल पवार उर्फ गोलू नावाने प्रचलित आपण पाहतोय मावी लेवल 21 थल संघाचे स्पॉन्सर. धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा. पुन्हा एकदा की करे पापा पेट्रोल खतम नाही होता, त्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. 100च्या स्वरूपात धावा खर्च करतायत. धावसंख्येत 1 वाढ. 8 धावा धाव फलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट आलाय. 100च्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धाव फलकावरती 9 धावांची बरसात झाली आहे. ना दिवाळी ना दसरा. आणि यावेळेला धावांचा खर्च गोलंदाज सूरज करतायत. पुन्हा एकदा नो चेंडू आणि नोवर आला हा शानदार दिमागदार. बायको गेली माहेरी, कामकरी पितांबरी. डीजे रत्नदीपजी घरत साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मी सन्माननीय नितीनजी मालवी साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना विनंती करेन की सन्माननीय रत्नदीपजी घरत साहेब यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. ओहो, पुन्हा एकदा वाईट वर 100च्या स्वरूपात धावसंख्या 15 आपण पाहतोय. आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी. अकाउंट मध्ये पैसे कमी आणि गुगल पे केला जातोय. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. सुबह से लेकर शाम तक जज साहब तारीख पे तारीख और यहाँ पर वाइट पे वाइट डालते हुए गेंदबाज. खराब गेंदबाजी. 16 रन स्कोर कार्ड पर. हो आता मात्र गोलंदाजावरती काहीतरी जादू टोना झालाय की काय. दुसरे उमेशजी घरत साहेबांना इथे उपस्थित आहेत. उमेशजी घरत साहेब त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. उमेशजी घरे साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. पुन्हा एकदा नो चेंडू. त्यानंतर कुलदीपजी कोहली साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. कुलदीपजी कोहली साहेब त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान. धावसंख्या धाव फलकावरती 19 रन 19 धावा. कुलदीपजी कोहली साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. दबाव मध्ये आहे. यावेळेला काय घडतंय, काय बिघडतंय. 1 चेंडू टाकण्यासाठी 7 चेंडू टाकलेत. हे विक्रम केलं गेलंय. म्हणून तो म्हणतात मित्रांनो, क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेळ. 5वा बॉल टाकताना नक्कीच किती खराब चेंडू टाकले. 4 वाईट 3 नो. अजून 2 चेंडू बाकी आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. क्षणाला राजा आणि राजाचा रंग करायला उशीर लागणार नाहीये ना, यालाच म्हणतात क्रिकेट. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सूरज कमालीची गोलंदाजी करत होते. त्याच गोलंदाजावर तर दबाव आलाय, प्रेशर आलाय. आणि यावेळेला फाईन लेगला आलाय. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार.
नितीनजी मालवी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान नितीनजी मालवी साहेबांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. स्वप्नीलजी मालवी साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत आणि नक्की जादू टोना झालाय की काय या मैदानावरती. मोरिया गोंधळपाडा आणि या वेळेला पुन्हा एकदा रनांचा पाळा होतोय. वाईट +4. आता मात्र मी असंच म्हणेन, खरा चेंडू टाकला गेलाय. असा केला कार्यक्रम, दारातून गेली बाई आणि घरात पहिली केलेली घरची गुद मरून मेली. आता मेल्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा एकदा नो चेंडू, वाईट आलाय, वाईट झालाय. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा, 35 धावांचा पाठलाग करत असताना 17 चेंडू टाकले. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजीसाठी होऊन जाऊ द्यात. रेकॉर्ड आहे 17 आणि पुन्हा 18वा चेंडू आणि या 5 धावा आणि अशा प्रकारे सामना. एका धावेची गरज आहे, नक्कीच. अजून 18 नंतर अजून 2 चेंडू वाढू शकतात आणि हा गिनीज बुकामध्ये गोलंदाजाचं नाव रोखलं जाईल. कारण पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना सूरज गोलंदाजीला आले. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केले, 3 चेंडू चांगले टाकलेत आणि या स्पर्धेमध्ये 19 चेंडू 20 चेंडू टाकलेत आणि सामना जिंकलाय. मोरिया गोंधळपाडा केलाय जादू टोना, सामना जिंकलाय डीजे बाला. मोरिया गोंधळपाडा संघ आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 20 चेंडू टाकण्यात आलेले आहेत. हा कार्यक्रम केलाय आणि नक्कीच अजय सरताय सामन्याचे मानकरी. मी सन्माननीय नितीनजी मालवी सरांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण अजय यांना मानवाचा पुरस्कार द्यायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्या समोर नक्कीच येते, ती म्हणजे यजमान संघ श्री गणेश पुरुमखाड विरोधात पिनाकेश्वर नागडोंगरी. नक्कीच आवाजामध्ये होईल बदल, ऐकूयात पुन्हा एकदा. रायगडचा बुलंद आवाज आमचे परम मित्र मॅन फ्रॉम झिराड मिस्टर प्रितेशजी पाटील सर. धन्यवाद. सन्माननीय विनीतजी वर्तक आणि गणेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करेल, आपण कुठेही असाल तर स्टेजवरती यायचं, आपलं स्वागत आहे. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय. सन्माननीय विनीतजी वर्तक साहेब आणि सन्माननीय गणेशजी म्हात्रे साहेब, आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच सन्माननीय कुणालजी पाटील सर, कुणालजी पाटील सर याला सुद्धा विनंती करेन, आपण सुद्धा स्टेजवरती या. तसेच जयजी म्हात्रे सर याला सुद्धा विनंती करेन, आपण सुद्धा स्टेजवरती या. आणि जयजी जोशी सर याला सुद्धा विनंती करेन की आपण स्टेजवरती, आपला सहर्ष स्वागत आहे. आपली वाट पाहतात नितीनजी मालवी सर, विनंती करेन, ज्या ज्या मान्यवरांची मी नावं घेतली त्यांना विनंती करेन, आपण स्टेजवरती या. सन्माननीय शुभमजी गुंजा साहेब यांच्या माध्यमातून मंदार यांच्यासाठी सलग 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ओव्हर टू प्रितेशजी पाटील सर.
थँक्यू सो मच भाईजान. आहा, यावेळी मात्र आपण पाहतोय अगदीच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय सामना पुढे जात असताना श्री गणेश बुरुमखान आणि पिनाकेश्वर नागडोंगरी या दोन संघादरम्यानचा सामना चालू आहे मैदानावरती. प्रत्येक विकेटसाठी शुभम पाटील यांच्याकडनं 100 रुपयांचा कॅश प्राइज. यावेळी मात्र आपण पाहतोय अत्यंत फ्लातून फटका, 4 धावांसाठी चौकार. आठ धाव फलकावर पाहायला मिळतात. यजमान श्री गणेश क्रिकेट संघ बुरुमखान मैदानावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. आपल्या घरच्या मैदानावर खेळतात आणि या दरम्यान काय फटका लगावलाय बॅट्समन मंदारी याने. रिवचा अद्भुत अनोखा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. मंदारला पण पाहतोय ते यश टेरक्षकाने चुकी केले. 9+4 धावा, 5 धावांचा बोनस बुरुमखान संघाला. बुरुमखान संघ एक वेगळाच इराद्याने मैदानावरती उतरलाय आणि आक्रमक कामगिरी ते करतायत. मंदारच्या बॅटमधनं आणखीन एक बहरदार स्वीपचा फटका, 4 धावांसाठी आलाय. एक सुंदर चौकार. षटकाच्या खेळांती तब्बल 21 धावा फलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजांवरती हल्ला बोल केला गेला, आक्रमण चढवली गेली आणि पहिल्या षटकामध्ये चौफेर फटकेबाजी केली, बेधुंद फलंदाजी केली आणि बुरुमखान संघ मात्र पहिल्या षटकामध्ये अगदी वन साइड पुढे निघालेला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने त्याने डॉमिनेट केलं. चांगल्या दर्जाची फलंदाजी अद्यापपर्यंत ते पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिला आले संपुष्टामध्ये, जेथे मंदारच्या फलंदाजीचा अद्भुत करिश्मा पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये धावांचा वेग आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. किंबहुना धावसंख्येचा ग्राफ, धावसंख्येचा आलेख वरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाजीला करण आलाय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. लागोपाठ 2 चौकार मारले मंदार यांनी. तर 22 धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा मात्र चालू आहे. करणला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना या दरम्यान स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन फुटवर्कचा वापर करून टॅप खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनने जरूर केला. हा प्रयत्न मात्र आपण पाहतोय निष्फळ ठरलाय. चांगला मारा, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. या दरम्यान मात्र आपण पाहतोय बॅट्समन पासून चेंडू दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी ही रणनीती क्रिकेटमध्ये अगदी सातत्याने वापरली जाते आणि आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने अद्यापपर्यंत मारा पाहायला मिळालाय. या दरम्यान चांगला टॅपचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू फरार होतोय. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आलाय चौकार. 20 धावा, 26 ऑन दी बुट. 26 धावा फलकावर आल्यात. या दरम्यान आणखीन एक चांगला स्ट्रोक. चेंडू नो आहे असा पंचांकडनं डिसिजन आलाय, त्यामुळे आणखीन एक धाव वाढेल. धाव फलकावरती आता 27 धावा. काय बॅटिंग चालू मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये दहाडला होता मंदार, पण या ओव्हरमध्ये आपण पाहतोय कुठेतरी नियंत्रणात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. विधान साखरकरने 2 चौकार मारले. तर शुभम गुंजा यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज त्याला असणार आहे आणि विकेटसाठी शुभम पाटील यांच्याकडनं 100 रुपयांचा कॅश प्राइज. ओव्हर क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय. तेजस, पाहूया तेजसचं षटक कशा पद्धतीने असेल. सौभाग्यवती नमिता नितीन माळवी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं
अलिबाग तालुक्यातील आपण पाहतोय 16 संघ आणि 16 संघ ओपन पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. तेजस अडकी गोलंदाजी खेळण्यासाठी पहिला चेंडू फुल टॉस होता. नोचा इशारा पंचांकडून आलेला आहे. पहिला चेंडू खराब, अवांतर, एक्स्ट्रा, अतिरिक्त स्वरूपाचा. यावेळी मात्र आपण पाहतोय फुल टॉस लागला, टाइम मिळाला बॅट्समनला आणि बॅट्समनने अगदी इझिली चौकार लगावलाय. दीप कोहली यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज. मैदानावरती आपण पाहतो आणखीन एक खराब चेंडू आलाय. अवांतर चेंडूची जणू काही मालिकाच मैदानावरती पाहायला मिळते. एका मागोमाग एक अवांतर चेंडू येत आहेत, एक्स्ट्रा चेंडू येत आहेत. धावफलकावरती 34 धावा. या दरम्यान मात्र आपण पाहतोय मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. मंदारला आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती तो अग्रेसिव्ह होत असताना पाहायला मिळतोय. किंबहुना प्रत्येक चेंडू आपल्याला सीमा रेषे पारच धाडायचा आहे या इराद्याने तो बॅटिंग करतोय. यावेळी हा प्रयत्न आपण पाहतोय मंदार याचा असफल ठरलाय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कमालीचा अथलेटिझम त्या क्षेत्ररक्षकाने मात्र दाखवलाय. 35 धावा दाफलकर येते मात्र आपण पाहतोय वेदांत फटका खेळल्यानंतर थोडासा घसरलेला पाहायला मिळतोय. सिंगल मिळते. सिंगल निश्चित धावफलकावरती एका धावेचे ऍडिशन होते. श्री गणेश क्रिकेट संघ बुरुमकाठ संघाची धाव संख्या आहे 36 ऑन दी बुट. हा चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन आहे लेग स्टिकच्या बाहेर आणि टच करण्याचा पंचाने सांगितलं. चेंडू आहे अवांतर. 37 धावा, 37 ऑन द बुट. या दरम्यान स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षक आहे करण. काय फिल्डिंग केले करण याने. कमालीचा स्टॉप, कडक क्षेत्ररक्षण करण करत असताना. 38 धावा. नेक्स्ट बॉल तेजस याचा. या दरम्यान काय फटका लगावलाय. क्षेत्ररक्षकाने भरपूर ट्राय केली पण चेंडू मात्र त्याला कुंगार देत फरार होतो. सीमारेषा पलीकडे 4 धावांचा आणि चौकार. इनिंग साठी मी घेऊन जातोय आपले समालोचन करण्यासाठी अकाची मांजरेकर यांच्याकडे. हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे. उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी मैदानाच्या आत आली. एका बाजूला मंदार, अर्थात एका बाजूला ऋषिकेश तर दुसऱ्या बाजूला विवेक ही जोडी मैदानाच्या आत आली. पहिला वाईड आला. यावेळेला नो बॉलचा इशारा. दुष्काळात 13वा महिना. इथे मात्र मोठा फटका. मिड विकेट बाउंड्री यांच्या बाहेर चौकार. प्रत्येक विकेटसाठी सन्मानित शुभमजी गुंजाळ यांच्याकडनं 500 रुपये आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय.
एक बाई सुरुवातीला धाव मिळणार आहे. 7 ही धावसंख्या धावफलकावरती जमा झाली आहे. नाणेफेक करून घेऊयात. वर्णिका अग्रवाणी विरुद्ध असणार आहे सिद्धिविनायक रांजणकर. नाणेफेक झाली आहे. अग्रा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अभिनंदन. एक धाव धावफलकावरती लागली आहे. मंदार गोलंदाजीसाठी आले. मंदारने फलंदाजी चांगली केली. क्षेत्ररक्षण बघा काय कमालीचं होत आहे. विशाल थळे क्षेत्ररक्षक उपलब्ध होता आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. कौतुक करूयात. सन्मानी मोहनजी पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. इथे बघा क्षेत्ररक्षण काय कमालीचं होतंय. कौतुकास पात्र. कौतुक करूया क्षेत्ररक्षकाचं. स्वप्नील जोशी उपलब्ध होते. इथे मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये वेळ मिळाला आणि तदनंतर मात्र घेतलेला हा मोठा फटका चौकार. सांगता आणि 12 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असणार आहे. भूषण पलंगे गोलंदाजीसाठी येत आहेत. ज्यांना आपण अनुप नावाने ओळखतो, ज्याला आपण खऱ्या अर्थानं आपल्यातीलच एक ओळखतो. आता मात्र भूषणला आपल्या संघासाठी कंजूस गोलंदाजी करावी लागणार आहे. स्ट्राईक एंडवरती असणारा खेळाडू यावेळेला एकेरी धाव मिळणार आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत. मोहन पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 200 रुपयांचा कॅश प्राइज केतन पाटील यांच्या माध्यमातून आहे. वळीयत मैदानाच्या आत. यावेळेला मोठा फटका. वेळ मिळाला आणि तदनंतर मात्र सरळ बॅटने चौकार. नागडोगरी संघ मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय. मात्र इथून कमबॅक केला गेलाय भूषणच्या माध्यमातून. यावेळेला आउटसाइड लेग स्टंप वाईट जरूर आलाय. मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. फलंदाजासाठी सरप्राइझिंग डिलिव्हरी. पुन्हा एकदा यावेळेला मात्र बॅकफूट वरून चेंडूची वाट पाहिली. वाट लावली गेली. आणखी एक चौकार. 8 मध्ये 21 धावांची आवश्यकता. पहिल्या 10 मध्ये 22 आल्यात. चला त्यात आणखीन एक मोठा फटका. आणखीन एक चौकार. ऋषिकेशच्या बॅट मधून मोठे फटके. वाईट नाहीये राईट. येस. आणि इथून मात्र आपण पाहतो धावफलकावरती 26 धावा जमा झाल्यात. येणाऱ्या 6 मध्ये 17ची आवश्यकता असणार आहे. आने वाले 6 गेंदे जीत के लिए 17 रनों की जरूरत. अशी आवश्यकता आहे. काळाची गरज आहे. आणि मग गरजेची पूर्तता करत असताना कोणाला गोलंदाजी दिली जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. निलेश म्हात्रे बारकू यांच्याकडनं याच मॅचसाठी
विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं बक्षीस. सन्मान्य निलेशजी मात्रे बारकू यांच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये जो कोणी हॅट्रिक घेईल त्याला 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. वैभव देशमुख यांनी मॅच जिंकवली तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. शुभम पाटील यांच्याकडून मात्र पहिला चेंडू विशालच्या गोलंदाजीमध्ये क्षेपणास्त्र आहे, विशालच्या गोलंदाजीमध्ये रणनीती आहे आणि विशालच्या गोलंदाजीमध्ये तो निष्णातपणा दिसून आलाय. फुल टॉस टॅप केलाय मिड ऑनच्या दिशेने चौकार. वैभवच्या बॅटमधून आलेला चौकार. 4-13 ची आवश्यकता. डान्सिंग डाऊन द विकेट. एक धाव मिळते बऱ्याच कालावधीनंतर. स्ट्राईक रोटेट होते. 3 मध्ये 12 म्हणजे 3 चौकारांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती कल्पेश आहे. कल्पेशसाठी स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला मिड विकेटला पाठवलंय. कल्पेशने मॅच जिंकवली तर शुभम पाटील यांच्याकडनं 1000 रुपये मिड विकेटच्या दिशेने माफी असावी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कमालीचं क्षेत्ररक्षण. फलंदाज वैभव बॅक टू दी डगआउट. चाललेली आपण पाहतोय. एकेरी धाव मिळते. या मॅच मध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. कौतुक करावं लागणार आहे विशालचं. चांगली गोलंदाजी त्याने हाताळली आहे. एकदा विशालच्या गोलंदाजीसाठी टाळ्या होऊन जातील मित्रांनो. वेल डन. भूषण पलंगे आणि विशाल खळेंनी कॅश प्राइज. कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. मंदार माळवी, भूषण पलंगे आणि विशाल आपल्याला कॅश प्राइज या ठिकाणी लगावलं गेलंय. ते कॅश प्राइज घेऊन जायचंय. भूषण पलंगेसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वर्णिका अग्राव आणि सिद्धिविनायक रांजणकर यांच्या दरम्यानची मॅच असणार आहे. या स्पर्धेचे मुख्य जनक सन्मान्य सौभाग्यवती नमिता नितीन माळवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज संपूर्ण संघाला मिळणार आहे. ही मॅच जिंकली आहे. आग्रा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले.